नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 89 हा पाहणार आहोत. तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. तीर्था भाव फळे येथे अनाडते वळे, तुका मने पाप गेले गेल्या कळे ताप. संत तुकाराम महाराज या अभंगात संतांचे महत्त्व, खरी भक्ती आणि तीर्थयात्रेचे खरे रूप अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहेत. बाहेरच्या तीर्थापेक्षा संतांचा सहवास सर्वात श्रेष्ठ असतो, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. तर चला अभंगाचे अर्थ पाहूया. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज म्हणतात की तीर्थक्षेत्री गेल्यावर आपल्याला दगड आणि पाणी दिसते, पण खरा देव हा सज्जन, संत आणि भक्तांच्या रूपात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. रोकडा देव म्हणजेच डोळ्यांनी दिसणारा, अनुभवता येणारा देव. संतांच्या वागण्यात, प्रेमात, दयेत आणि नामस्मरणात देव प्रत्यक्ष वास करतो. अनेक लोक तीर्थयात्रा करतात, नद्या, सरोवरे पवित्र मानतात, पण मन शुद्ध नसल्यास त्याचा फार उपयोग होत नाही. संतांचा सहवास मात्र माणसाचे जीवन बदलतो. संत हे चालते बोलते देव असतात. त्यांच्या सहवासाने मनातील वाईट विचार नाहीसे होतात आणि भक्तीची खरी वाट मिळते. मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. जेव्हा संतांचा सहवास मिळतो तेव्हा आपल्या शरीराचे, मनाचे आणि जीवनाचे पूर्ण समर्पण करावे, कारण संत संगामुळे मनुष्याचे कल्याण होते. संत संग हा सहज मिळत नाही. ज्यांच्या संतांचा सहवास मिळतो त्यांनी अहंकार सोडून नम्रतेने त्यांच्याकडून ज्ञान घ्यावे. संतांच्या मार्गदर्शनाने मनुष्याचे जीवन सुंदर बनते. संत आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या सहवासात राहिल्याने चांगले विचार, भक्ती, दया आणि प्रेम वाढते. तीर्थभाव फळे येथे अनाडते वळे. तीर्थयात्रेचे फळ हे श्रद्धा आणि भावनेने अवलंबून असते, पण संत संगात अगदी अज्ञानी आणि हट्टी माणसासुद्धा चांगल्या मार्गाला लागतो. फक्त तीर्थयात्रा करून उपयोग नाही, त्यामागे भक्तिभाव हवा. पण संतांचा प्रभाव इतका महान असतो की वाईट किंवा अज्ञानाही माणूस सुधारतो. संत लोकांच्या मनातील अंधार दूर करतात. त्यांच्याकडून प्रेम, दया, संयम आणि भक्ती शिकायला मिळते. तुका मने पाप गेले गेल्या कळे ताप. तुकाराम महाराज सांगतात की संत संगामुळे पाप नष्ट होते आणि मनातील दुःख, चिंता, त्रास आणि संसाराचा ताप दूर होतो. संत संग हा मनाला शांत करणारा असतो. संतांच्या नामस्मरणाने आणि उपदेशाने मनातील वाईट प्रवृत्ती नष्ट होतात. रोग, लोभ, मत्सर्य कमी होतात आणि मनाला समाधान मिळते. म्हणूनच संत संग हा सर्वात मोठा उपाय आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की बाह्य तीर्थांपेक्षा संतांचा सहवास अधिक श्रेष्ठ आहे. खरा देव मंदिरात किंवा दगडात नसून सज्जनांच्या हृदयात असतो. संत संगाने मनुष्याचे जीवन बदलते, पाप नष्ट होते आणि मनाला शांती मिळते. रामकृष्ण हरी.